नमस्कार, स्नेहाज किचन वंडरमध्ये तुमचं स्वागत आहे. मस्त असा चॉकलेट केक दिसतोय तुम्हाला आणि तोही गव्हाच्या पिठापासून बनवलेला. एकदम सोप्या पद्धतीने कोणीही ज्यांना कधीही बनवलं नाही केक तेही एकदम पहिल्या झटक्यात असा छान स्पॉन्जी केक बनवू शकतील. त्यासाठी रेसिपी संपूर्ण पहा. एकदम सोप्या पद्धतीने आपण आज हा केक बनवणार आहोत. एकदम स्पॉन्जी आणि मॉइस्ट असलेला असा मस्त केक तयार झालेला आहे आपला. त्यासाठी आपण बघूयात आता. चला आजची रेसिपी. आपण आधी कुकर गरम करायला ठेवला आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे. आपण कुकरमध्ये हा केक बनवणार आहोत आणि त्याच्यामध्ये मी एक स्टँड ठेवते आहे आणि त्याच्यावर एक ताटली, ज्याच्यावर आपण केकचं भांडं ठेवणार आहे आणि कुकरची रिंग काढली आहे झाकणाची आणि शिट्टी पण काढून घेतली आहे. आणि आपण हा मीडियम टू हाय फ्लेमवरती कुकर साधारण 10 मिनटं गरम करून घेणार आहे, प्रीहीट करून चांगला. आता केकचं साहित्य बघूयात. गव्हाचं पीठ 1 वाटी, 3 चमचे कोको पावडर आणि दही आहे साधारण पाववाटी, साखर पाववाटी, 2 चमचे बारीक रवा, दूध अर्धी वाटी आणि तेल पाववाटी, 1 चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा खायचा सोडा. एवढं सगळं आपल्याला साहित्य लागणार आहे. आपण मैद्याचा अजिबातही वापर करत नाही आहे. आता मिक्सरच्या भांड्यात प्रथम आपण घालणार आहे साखर आणि बारीक रवा. हे बारीक करून घ्यायचं. मग त्याच्यामध्येच घालणार आहे गव्हाचं पीठ, कोको पावडर, दही, तेल आणि थोडं दूध आधी घालून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये थोडं फिरून घ्यायचं. आपण बघायचं मिश्रण किती पातळ होते. तर दूध आपल्याला लागणार आहे अजून. रवा आणि गव्हाचं पीठ आपलं दूध शोषून घेतलं आहे, तर आपण अजून थोडं दूध घातलं आहे. साधारण पाव वाटी अजून आपल्याला दूध लागणार आहे, म्हणजे साधारण पाऊण वाटी दूध लागले आपल्याला. आणि असं मिश्रण तयार झालं. आपण तर केकच्या भांड्याला तेल लावून घेऊयात. असं सगळीकडे बोटाने तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावर आपल्याला पीठ भुरभुरायचं. असं गव्हाचं पीठच मी भुरभरून घेते सगळीकडे. छान सगळीकडे असं पसरवून घ्यायचं आपल्याला. ते टॅप करून घ्यायचं थोडंसं वाटलं तर, म्हणजे सगळ्या साईडला लागतं पीठ आणि आपला केक छान असं सुटायला मदत होते. मग आता या मिश्रणामध्ये आपण बेकिंगचं पावडर आणि खायचा सोडा सगळ्यात शेवटी घालणार आहे आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे, म्हणजे छान मिक्स होतं ते. आता आपलं मिश्रण तयार आहे. आपण ते केकच्या भांड्यामध्ये काढूयात. पातळ नाही करायचं आपल्याला, थोडंसं घट्टसरच ठेवायचं. असं सगळं मिश्रण काढून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्याला जे मिश्रण राहिलं आहे ते स्पॅच्युला असेल तुमच्याकडे तर त्याच्या मदतीने काढून घ्यायचं, म्हणजे सगळं मिश्रण एकदम व्यवस्थित निघतं. असं स्पॅच्युलाच्या मदतीने सगळं मी मिश्रण काढून घेते मिक्सरच्या भांड्यातलं. छान मिश्रण सगळं निघालेलं आहे. आपण ना चाळलं पीठ, ना कोको पावडर चाळली, ना बेकिंग सोडा, सगळं एकत्र मिक्स केलं. आपण फक्त मिक्सरमध्ये सगळं एकत्र मिसळलं आहे आणि तरीही आपला केक एकदम स्पॉन्जी असा छान मस्त फुलतो. आता हे सगळं एकसारखं मिश्रण सगळीकडे पसरवून घ्यायचं आपल्याला आणि वरती असे मी काजूचे तुकडे लावते 4-5. तुम्हाला आवडत असेल तर लावा, नाही लावले तरी चालते. आता हे मिश्रण आपण कुकर जो गरम केला आहे त्याच्यामध्ये ठेवणार आहोत. कुकरमध्ये आपण हे ठेवतो आहे केकचं टीन आणि झाकण लावून साधारण 25 ते 30 मिनटामध्ये लो टू मीडियम फ्लेमवरती आपला छान असा केक तयार होतो. खूप मोठी फ्लेम नाही ठेवायची, अगदी लो टू मीडियम ठेवायची. एक साधारण 30 मिनटं झालेली आहेत. आपण चेक करूयात आपला केक झाला आहे की नाही.
याच्यामध्ये सुरी किंवा टूथपिक घालून बघायची. मी सुरी घालते आहे. छान अशी कोरडी निघालेली आपली सुरी. आपला केक तयार आहे. आपण आता तो गार करायला ठेवू आणि नंतरच आपण तो डिमोल्ड करणार आहोत. छान असा सुंदर फुगला आहे आपला केक. एकदम खाली मिश्रण होतं आपलं तळाशी. आता मस्त फुगलेत, एकदम बाउन्स झालं आहे असं. आता हा गार करूया छानपैकी आणि गार केल्यानंतर डिमोल्ड करू. एक 10 ते 15 मिनटात आपला छान केक गार होतो. आता सगळीकडे अशी सुरी फिरवून घ्यायची म्हणजे तो निघायला मदत होते छान. आणि आपण आता ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया. असं वरनं थोडंसं टपटप करायचं त्याला, म्हणजे पटकन निघतो तो. आपल्याला हे जे पीठ वगैरे दिसतंय थोडंसं वरती, ते हाताने आपण बाजूला करू शकतो. आता आपण दुसऱ्या प्लेटमध्ये वरची साईड करूया. बघा किती छान असा स्पंजी झालेला आहे. एकदम हलका फुलका केक दिसतोय आपला. दिसतानाच कळतंय की छानच झाला आहे एकदम. आता आपण तो कट करून बघूयात नक्की कसा झाला आपला केक. छान मस्त एकदम चॉकलेटी कलर आलेला आहे आणि एकदम स्पंजी दिसतोय. आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. आता मुलांच्या शाळा सुरू झाल्यात तर तुम्ही डब्यातही असा केक करून ठेवून देऊ शकता. मैद्याचा वापर नाही, त्यामुळे पौष्टिक पण आहे. आता सुरीने आपण छान कट करूयात. बघा एकदम मस्त कट केला जातो. हलक्या हाताने कट करायचा. बघा किती स्पॉन्जी झाला एकदम आणि मॉइस्ट पण दिसतोय. तुम्ही पण नक्की करून बघा ही रेसिपी आणि कशी झाली मला प्लीज कमेंटमध्ये कळवा आणि माझ्याबरोबर नक्की शेअर करा तुमचा एक्सपिरियन्स. आणि अशा छान छान रेसिपीसाठी स्नेहाज किचन वंडरला फॉलो करा. थँक्यू.